Welcome student. In last lecture we seen quantifiers and its two type, that is the existential quantifier, universal quantifier, inverse, converse and contrapositive of implication, and also we seen a negation of compound statement. Today we learn about the rule of negation. There are some rule for negation, rule for compound statement. First rule, idempotent law. P conjunction P is equivalent to P. P disjunction P is equivalent to P. कंजक्शन आपण कशासाठी वापरतो? अँड साठी. डिस्जंक्शन आपण कशासाठी वापरतो? ऑर साठी. म्हणजेच बघा, जेव्हा P and P is equivalent to P, P or P is equivalent to P. हा लॉ लक्षात ठेवा. त्यानंतर सेकंड लॉ, कम्युटेटिव्ह लॉ. P disjunction Q is equivalent to Q disjunction P. P conjunction Q is equivalent to Q conjunction P. म्हणजेच बघा, दोन मित्र आहेत, मी तुझा मित्र, तू माझा मित्र, मी तुझा मित्र, तू माझा मित्र. म्हणजे जेव्हा ऑर आहे, P और Q आहे, तसंच Q और P, आणि Q and Q आहे, तसंच Q and P आहे. हा झाला कम्युटेटिव्ह लॉ. थर्ड लॉ, असोसिएटिव्ह लॉ. P conjunction into bracket Q conjunction R bracket close is equivalent to P conjunction Q bracket close conjunction R is equivalent to P conjunction Q conjunction R. म्हणजेच बघा, हे दोघे फ्रेंड आहेत Q आणि R, यांचा फ्रेंड P म्हणजेच कंजक्शन. आणि जेव्हा हे दोघे फ्रेंड होतील P आणि Q, तेव्हा त्यांचा फ्रेंड R आहे, म्हणजेच P conjunction Q into bracket Q conjunction R, P conjunction Q bracket close conjunction R इज इक्वॅलेंट टू. जेव्हा आपण हे दोघांनाही फ्रेंड म्हटलेले आहे, तेव्हा हे या कोणत्या नियमानुसार? असोसिएटिव्ह लॉनुसार, की हे P Q R हे तिघही एकमेकांचे फ्रेंड आहेत. म्हणजे कंजक्शन P कंजक्शन Q कंजक्शन R. नंतर फोर्थ लॉ, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय? की वाटप करणे. म्हणजे जेव्हा बघा, P कंजक्शन इंटू ब्रॅकेट Q डिस्जंक्शन R, आपण काय केलंय? कंजक्शन आणि डिस्जंक्शनचा यूज करून आपण डिस्ट्रीब्युशन करणार आहोत. हा सिम्बॉल तसा तसा, ऑरचा सिम्बॉल, डिस्जंक्शनचा सिम्बॉल तसा तसा, आणि पी क्यू सोबत आणि पी आर सोबत त्याचं डिस्ट्रीब्युशन केलंय, यांना वाटप केलेले. म्हणजे बघा, पी कंजक्शन आर, पी कंजक्शन क्यू डिस्जंक्शन इंटू अदर ब्रॅकेट पी कंजक्शन आर. म्हणजे पीला कशासोबत घेतलेलं बघा, क्यू सोबत घेतले आणि आर सोबत घेतलेलं. हा झाला डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. फिफ्थ लॉ, डी मॉर्गन्स लॉ. हे जे सुरुवातीचे लॉ आहेत, कम्युटेटिव्ह लॉ, असोसिएटिव्ह लॉ, डिस्ट्रीब्युशन लॉ, हे आपण 11th क्लासमध्ये आपण पाहिलेले आहेत. फिफ्थ लॉ, डी मॉर्गन्स लॉ, हा नवीन लॉ आहे बघा. निगेशन इंटू ब्रॅकेट पी कंजक्शन क्यू ब्रॅकेट क्लोज इज इक्वॅलेंट टू निगेशन पी डिस्जंक्शन निगेशन क्यू. म्हणजे बघा, जेव्हा निगेशन होतं तेव्हा आपण निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंटमध्ये काय पाहिलं आहे? की कंजक्शन इंटरचेंज विथ डिस्जंक्शन, आणि डिस्जंक्शन कंजक्शन इंटरचेंज विथ कंजक्शन. म्हणजे जेव्हा निगेशन घेत होतो आपण पी आणि क्यूचं, तेव्हा काय होईल की हा सिम्बॉल जे आहे किंवा याचा अर्थ जो आहे अँड आहे, तर तो ऑर होईल. म्हणजे निगेशन पी ऑर निगेशन क्यू, म्हणजेच निगेशन पी डिस्जंक्शन निगेशन क्यू. सेम हियर, निगेशन इंटू ब्रॅकेट पी डिस्जंक्शन क्यू ब्रॅकेट क्लोज इज इक्वॅलेंट टू निगेशन पी कंजक्शन निगेशन क्यू. म्हणजे बघा, हा जो सिम्बॉल आहे कंजक्शन इंटरचेंज विथ डिस्जंक्शन. नेक्स्ट लॉ, आयडेंटिटी लॉ. नेक्स्ट लॉ, आयडेंटिटी लॉ. आयडेंटिटी लॉ बघा काय तर, पी कंजक्शन टी इज इक्वॅलेंट टू पी, पी कंजक्शन एफ इज इक्वॅलेंट टू एफ, पी डिस्जंक्शन एफ इज इक्वॅलेंट टू पी, पी डिस्जंक्शन टी इज इक्वॅलेंट टू टी. म्हणजे बघा, आयडेंटिटी लॉ मध्ये आपल्याला एफ आणि टीचा वापर केलेला आहे. एफ मीन्स फॉल्स व्हॅल्यू आणि टी मीन्स ट्रू व्हॅल्यू. एफ कंजक्शन टी इज इक्वॅलेंट टू पी, आणि पी डिस्जंक्शन एफ इज इक्वॅलेंट टू पी. पी केव्हा आहे बघा, जेव्हा अँड टी असेल आणि ऑर एफ असेल तेव्हा इज इक्वॅलेंट टू पी, आणि अँड एफ ऑर टी असेल तेव्हा त्याची व्हॅल्यू काय येईल की एफ आणि टी येईल.
सेवन्थ लॉ, कॉम्प्लिमेंट लॉ, P कंजक्शन निगेशन P इज इक्वल टू F। याच्यामध्ये देखील फॉल्स आणि ट्रूचा वापर केलेला आहे। P कंजक्शन निगेशन P जेव्हा P ची व्हॅल्यू P स्टेटमेंट जेव्हा P अँड निगेशन P येईल तेव्हा त्याची व्हॅल्यू इज इक्वल टू F होईल। P डिजंक्शन निगेशन P असेल तेव्हा इज इक्वल टू T येईल। P ऑर निगेशन P इज इक्वल टू T आणि जेव्हा अँड निगेशन P असेल तेव्हा इज इक्वल टू F असेल। नेक्स्ट लॉ ॲब्सॉर्प्शन लॉ, P डिजंक्शन इंटू ब्रॅकेट P कंजक्शन Q इज इक्वल टू P कंजक्शन इंटू ब्रॅकेट P डिजंक्शन Q इज इक्वल टू P। नेक्स्ट कंडिशनल लॉ, हा लॉ महत्त्वाचा आहे, नेहमी वापरला जातो। P implies Q, P implies Q इज इक्वल टू निगेशन P डिजंक्शन Q, निगेशन P डिजंक्शन Q। लास्ट लॉ बाय कंडिशनल लॉ, P डबल implies Q इज इक्वल टू P implies Q कंजक्शन इंटू अनदर ब्रॅकेट Q implies P ब्रॅकेट क्लोज इज इक्वल टू, म्हणजेच बघा P बाय कंडिशनलसाठी आपण काय घेतलेलं की दोन वेगवेगळे ब्रॅकेट, म्हणजे P implies Q अँड कंजक्शन Q implies P। आणि याच्या अगोदरचा लॉ कंडिशनल लॉ जो आहे तर तो काय इथे आपल्याला अप्लाय करायचा आहे। P implies Q म्हणजेच काय निगेशन P डिजंक्शन Q, Q implies P म्हणजेच निगेशन Q डिजंक्शन P आणि हे जे सिम्बॉल आहे ॲज इट इज ठेवायचं। आणि अशा प्रकारे आपण रूल्स ऑफ निगेशन फॉर कंपाऊंड स्टेटमेंट आपण पाहिलेलं आहे। Exercise 1.4. Exercise 1.4. First question. Using rule of negation. Rule of negation. Write the negation of the following with justification. First statement is negation Q implies P. Negation P implies P. Its negation is. Its negation बघा, negation into bracket Q implies P is equivalent to negation into bracket negation Q implies P is equivalent to negation into bracket। आपण काय केलं की आपलं हे स्टेटमेंट आहे तसं निगेशन फॉर्म मध्ये घेतलं, म्हणजे याला ब्रॅकेट पण ठेवलं आहे आणि बाहेर निगेशनचा सिम्बॉल घेतलेला आहे। निगेशन इंटू ब्रॅकेट निगेशन Q implies P आणि इथे आपण आता पुढे काय कंडिशनल लॉ यूज करणार आहोत, कारण की इथे इम्प्लिकेशन आहे, म्हणजेच की P implies Q आहे इज इक्वल टू काय होतं कंडिशनल लॉ नुसार की निगेशन P डिजंक्शन Q हा लॉ इथे यूज करणार आहोत। P इथे काय दिलेलं की निगेशन Q दिलेलं आहे आणि P च्या ठिकाणी काय आहे की Q आहे, म्हणजेच आपल्याला हा रूल इथे फॉलो करून आपण अप्लाय करून आपण काय करूया हा सोल्युशन इथे सॉल्व करूया। निगेशन Q इंटू ब्रॅकेट निगेशन ऑफ निगेशन Q डिजंक्शन P ब्रॅकेट क्लोज। इथे आपण कंडिशनल लॉ अप्लाय केलेला आहे इज इक्वल टू निगेशन P निगेशन ऑफ निगेशन Q इज Q और P और डिजंक्शन P एज इट इज। निगेशन P निगेशन Q हा जो निगेशन सिम्बॉल आहे आपण ब्रॅकेट मध्ये घेऊन जाऊया, म्हणजेच आपण काय करूया डी मॉर्गन्स लॉ यूज करूया। डी मॉर्गन्स लॉ काय होता की P कंजक्शन Q और डिजंक्शन Q इज इक्वल टू निगेशन P, इथे डिजंक्शन आहे इथे डिजंक्शन आहे तर कंजक्शन होईल आणि कंजक्शन असेल तर निगेशन होईल। हा झाला डी मॉर्गन्स लॉ, म्हणजेच निगेशन Q कंजक्शन निगेशन P। इज इक्वल टू निगेशन Q conjunction negation P and given statement is right here. Second question, P conjunction negation Q. P conjunction negation Q, its negation, we have given statement P conjunction negation Q and its negation into bracket P conjunction negation Q is equivalent to negation symbol परत ब्रॅकेट मध्ये घेऊन जा negation P, इथे कंजक्शन असेल तर काय होतं डिजंक्शन होईल, इथे इंटरचेंज होईल, कंजक्शन इंटरचेंज विथ डिजंक्शन, निगेशन इंटू ब्रॅकेट निगेशन Q। ओके
म्हणजे बघा निगेशन क्यू आहे, निगेशन क्यू काय होईल, क्यू होईल, निगेशन पी इन रिजंक्शन क्यू. आणि आपण इथे डी मॉर्गन्स लॉ यूज करून आपल्याला गिवन स्टेटमेंटचं निगेशन मिळालेलं आहे. आणि बाकी फर्स्ट आणि सेकंड आपण सॉल्व केल्यानंतर बाकीचे तुम्हाला होमवर्कसाठी बघा सॉल्व करण्याचा प्रयत्न करा, तुम्हाला ते सहज शक्य होईल. Exercise 1.4. Question 2. Rewrite the following statement without using if then. First question. If man is a judge, then he is honest. Solution. Let P be a first statement. A man is judge. Q second statement. He is honest. We write down in symbolic form. P implies Q. P implies Q. And its negation is negation into bracket P implies Q is equivalent to conditional law अनुसार काय की negation P or Q. Therefore, the required statement is a man is not judge. Not का घेतले इथे because of there we write a negation of given statement. निगेशन पी आहे म्हणून इथे नॉट अ जज घेतलेले, कारण की आपलं पी काय फर्स्ट स्टेटमेंट अ मॅन इज जज, निगेशन पी असेल तर मॅन इज नॉट जज. और डिसजंक्शन आहे म्हणून और. आणि क्यू स्टेटमेंट क्यू आहे, क्यू स्टेटमेंट काय की ही इज ऑनेस्ट, क्यू इज ऑनेस्ट. Therefore, we have a required statement. Second question. If 2 is rational number, then under root 2 is rational number. Solution. Let P be first statement. 2 is rational number. Q is second statement. That is 2 is irrational number. We write down it in symbolic form. P implies Q and its negation is negation into bracket P implies Q bracket close is equal to negation P rejection Q. The required statement is 2 is not rational number. नॉट का की निगेशन पी आहे आणि आपण याचं निगेशन फॉर्ममध्ये आपण घेतलं की निगेशन पी डिजंक्शन म्हणजेच ऑर क्यू. 2 इज नॉट रॅशनल नंबर ऑर अंडर रूट 2 इज रॅशनल नंबर. आय होप की तुम्हाला हे दोन क्वेश्चन समजले असतील. आणि क्वेश्चन 3 जो आहे की इफ एफ ऑफ 2 इज इक्वल टू 0 देन एफ ऑफ एक्स इज डिव्हिजिबल बाय इंटू ब्रॅकेट एक्स मायनस 2. हा क्वेश्चन तुम्हाला होमवर्कसाठी आहे. In 1.4, last question, that is question 3, without using truth table, prove that first statement P by conditional Q is equivalent to into bracket P conjunction Q bracket close disjunction into bracket negation P conjunction negation Q bracket close. आपल्याला इथे LHS आणि RHS दिलेले लेफ्ट हँड साइड राइट हँड साइड आपल्याला प्रूफ करायचे की त्या इक्विव्हॅलेंट आहे. वी हॅव लेफ्ट हँड साइड P by conditional Q is equivalent to बाय कंडिशनल रूल नुसार काय की P implies Q कंजक्शन Q implies P. इथे आपण बाय कंडिशनल रूल यूज केलेला आहे. त्यानंतर कंडिशनल रूल या दोन्ही ब्रॅकेटसाठी आपण अप्लाय करू. निगेशन P डिजंक्शन Q ब्रॅकेट क्लोज. कंजक्शनचे सिम्बॉल किंवा अँडचे सिम्बॉल जे आहे ॲज इट इज ठेवूया. आपल्याला फक्त रूल ह्या दोन ब्रॅकेटसाठी यूज करायचं आहे. इंटू ब्रॅकेट निगेशन Q डिजंक्शन P इज इक्वल टू. आता इथे आपण डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज करूया. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ काय की ह्या फर्स्ट जो आहे स्टेटमेंट त्याने ह्या सेकंड ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं, त्यानंतर सेकंड स्टेटमेंटने परत ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं, डिस्ट्रीब्यूट करायचं. बघा निगेशन P कंजक्शन हा ब्रॅकेट सेकंड हा सेकंड ब्रॅकेट इंटू निगेशन Q डिजंक्शन P ब्रॅकेट क्लोज. डिजंक्शन Q कंजक्शन इंटू ब्रॅकेट निगेशन Q डिजंक्शन P ब्रॅकेट क्लोज इज इक्वल टू इंटू ब्रॅकेट P निगेशन P कंजक्शन निगेशन Q परत निगेशन P. आपल्याला इथे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ आपण यूज करतोय म्हणजे P ने Q ला मल्टिप्लाय करायचे आणि ऑल्सो P. बघा निगेशन P कंजक्शन निगेशन Q डिजंक्शन निगेशन P कंजक्शन P ब्रॅकेट क्लोज
डिसजंक्शन हा जो पार्ट आहे तो खाली घेतलेला आहे. इंटू ब्रॅकेट क्यू कंजक्शन निगेशन क्यू ब्रॅकेट क्लोज डिसजंक्शन इंटू ब्रॅकेट क्यू कंजक्शन पी ब्रॅकेट क्लोज. इथे आपण आयडेंटिटी लॉ यूज करूया. बघा, इंटू ब्रॅकेट निगेशन पी कंजक्शन निगेशन क्यू डिसजंक्शन एफ. येथे आपण आयडेंटिटी लॉ नुसार आपण निगेशन पी कंजक्शन पी इज इक्वल टू एफ. therefore we write here f. डिसजंक्शन एफ कुठून आणलं आपण? क्यू कंजक्शन निगेशन क्यू. येथे देखील आपल्याला काय होणार आहे की आयडेंटिटी लॉ यूज करून आपण इथे एफ घेतलेले. एफ कंजक्शन इंटू ब्रॅकेट क्यू कंजक्शन पी ब्रॅकेट क्लोज इज इक्वल टू निगेशन पी कंजक्शन निगेशन क्यू ॲज इट इज. म्हणजेच आपल्याला इथे आयडेंटिटी लॉ परत यूज करूया. म्हणजे एफ सोबत आपण कंजक्शन विथ एनी स्टेटमेंट असेल, स्टेटमेंट पॅटर्न असेल तर ते काय आपण ॲज इट इज लिहितो. सेम हिअर की इथे देखील एफ आहे म्हणजे आपण क्यू कंजक्शन पी ॲज इट इज लिहिणार आहोत. इथे आयडेंटिटी लॉ यूज केलेला आहे. निगेशन पी कंजक्शन निगेशन क्यू ब्रॅकेट क्लोज कंजक्शन डिसजंक्शन इंटू ब्रॅकेट पी कंजक्शन क्यू. इथे आपण कम्युटेटिव्ह लॉ यूज केलेला आहे. म्हणजे पी कंजक्शन पी क्यू कंजक्शन पी पी कंजक्शन क्यू आपण असं लिहू शकतो. कशामुळे की कम्युटेटिव्ह लॉचा यूज करू. आणि आपण जे लॉ यूज करतोय तो राईट साईडला ज्या ठिकाणी यूज केला तो आपण मेन्शन करणे आवश्यक आहे. निगेशन पी कंजक्शन क्यू आपण फक्त आता इथे कम्युटेटिव्ह लॉ परत यूज करूया. म्हणजे जिथे पी कंजक्शन क्यू क्यू कंजक्शन पी असं लिहिण्याच्या ऐवजी आपण परत हा टर्म ही टर्म जी आहे स्टार्ट. Question 2. Negation into bracket P disjunction negation Q bracket close implies P conjunction negation Q bracket close is equivalent to P disjunction negation Q bracket close conjunction negation P disjunction Q bracket close. आता आपल्याला इथे दोन साइड दिलेले आहेत की लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू राईट हँड साइड. म्हणजे आपल्याला या दोन्ही साइड ज्या आहेत की ते इक्विव्हॅलेंट दाखवायचे आहेत. Solution we have left hand side here negation into bracket P disjunction negation Q bracket close implies into other bracket P conjunction negation Q bracket close. आता इथे आपण कंडिशनल लॉ नुसार इथे इम्प्लिकेशन दिलेले आहे त्यानुसार आपण कंडिशनल लॉ यूज करूया. निगेशन इंटू ब्रॅकेट निगेशन पी डिसजंक्शन निगेशन क्यू ब्रॅकेट क्लोज डिसजंक्शन इंटू अदर ब्रॅकेट पी कंजक्शन निगेशन क्यू ब्रॅकेट क्लोज इज इक्वल टू negation into bracket negation p conjunction negation of negation q bracket close disjunction into other bracket p conjunction negation q bracket close is equal to negation into negation of p conjunction negation of negation q is q. Therefore we write here q. Disjunction into other bracket p conjunction negation q bracket close. P conjunction p negation of negation p we write here p only p. Just negation of negation p is equal to p. P conjunction q bracket close disjunction into other bracket p conjunction negation q bracket close. आपण इथे डी मॉर्गन्स लॉ यूज केलेला आहे की इज इक्वल टू p disjunction negation q bracket close conjunction into other bracket negation p disjunction q bracket close. Hence we prove that. Hence proved. Our left hand side negation into bracket P disjunction Q bracket close implies negation P conjunction negation Q. आणि आपल्या right hand side बघा P disjunction negation Q bracket close conjunction negation P disjunction Q bracket close. Hence we proved our RHS is equivalent to RHS. आणि हे दोन क्वेश्चन आपण सॉल्व केलेले. क्वेश्चन 3 फ्रॉम एक्सरसाइज 1.4 आणि बाकीचे जे क्वेश्चन्स आहेत दोन क्वेश्चन ते तुम्हाला होमवर्क साठी सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. सोपं आहे. फक्त जे आपले लॉ आहेत ते यूज करण्याचं ते लॉ जे आहेत ते व्यवस्थित पाठ करा, समजून घ्या, कुठे यूज करायचा ते बघा आणि सॉल्व करण्याचा प्रयत्न करा.